जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 10वा जगज्योतीनाम समास 8वा प्रचित निरूपण नाम श्रीराम समर्थ। ऐका प्रचितीची लक्षणे प्रचित पाहेल ते शहाणे एर वेडे दैन्यवाणे प्रचिती मीन। श्रीराम समर्थ। बघा, दशक 10वा जगज्योतीनाम आणि समास 8वा कुठला दिलाय समर्थांनी आज आपल्याला? प्रचित निरूपण नाम। प्रचित म्हणजे काय हो? प्रचिती परमार्थामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर प्रचिती। समर्थ काय म्हणतात? प्रचिती आलेली पाहिली पाहिजे, म्हणजे परमार्थामध्ये प्रचिती घेतली पाहिजे। प्रचिती घेतील ते शहाणे, नाहीतर जे प्रचिती घेणार नाहीत उगाचच येऊन बसायचं। परमार्थात प्रचिती फार महत्त्वाची आहे। साधू संतांनी आपल्याला जे काही श्रवण दिलं, निरूपण दिलं, कीर्तन सांगितलं, अगोदर प्रत्येक गोष्ट त्यांनी काय केली हो? आचरणात आणली, स्वतः आचरणात आणली आणि नंतर काय केलं? समाजाला उपदेश दिला। सांगायचं तात्पर्य, ज्या वेळेस संत तुकाराम महाराजांकडे एक आजीबाई आपल्या नातवाला घेऊन गेल्या आणि संत तुकारामांना काय सांगितलं त्या आजींनी? महाराज बघा ना, माझा नातू खूप गुळ खातोय। प्रचिती आपल्याला काय घ्यायचं? प्रचिती। परमार्थात प्रचिती घ्यायची। प्रचिती येण्यासाठी जो सांगणारा आहे त्याच्याकडे काय पाहिजे? ताकद पाहिजे। यावरून हा बोध आहे। त्यावेळेस तुकाराम महाराजांना ज्यावेळेस त्या आजी म्हणाल्या की माझा नातू गुळ खातोय, तुकाराम महाराज म्हणाले ठीक आहे, पुढच्या आठवड्यात त्याला घेऊन या। आजी गेल्या घरी। आता तुकाराम महाराजांनी पुढच्या आठवड्यात पुन्हा त्या आजी आल्या नातवाला घेऊन, आणि तुकाराम महाराजांनी त्या मुलाला सांगितलं काय हो? की बाळा तू गुळ खाऊ नकोस। त्याला एका साईडला घेतलं आणि काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? की तू गुळ खाऊ नकोस। झालं, त्या मुलाने गुळ खाणं सोडून दिलं। परत त्या आजी दुसऱ्या आठवड्यात आल्या आणि सांगितलं महाराजांना की माझ्या नातवाने गुळ खाणं सोडून दिलं, तुम्ही असं काय सांगितलं त्याला? त्यावर तुकाराम महाराज म्हणाले, मी त्याला असं सांगितलं की बाळा, ज्यावेळेस तू प्रथम माझ्याकडे आला होता त्यावेळेस तुझ्या आजीनं सांगितलं की तू गुळ खातोय, परंतु मी पण गुळ खात होतो त्यावेळेस, म्हणून आधी मी गुळ सोडला तुझ्यासाठी। मी असं त्या मुलाला ज्यावेळेस सांगितलं, म्हणून त्या मुलानं काय केलं हो? गुळ खाणं सोडलं। म्हणजे संतांची भूमिका कशी होती? आधी केलं आणि मग सांगितलं। त्यांनी डायरेक्ट त्या मुलाला गुळ सोडायला सांगितलेलं नाही। म्हणून समर्थ काय म्हणतात? परमार्थात साधू संत काय देत होते? प्रचिती। प्रचिती विने बैसोची नाही। समर्थ काय सांगतात? तो दरवाजे उघडे आहेत, ज्याला प्रचिती येईल त्यानं श्रवणाला बसा, अन्यथा बसूच नका, दरवाजे रिकामे आहेत। म्हणून समर्थांनी पहिलीच ओवी काय लिहिली? ऐका प्रचितीची लक्षणे प्रचित पाहिल ते शहाणे एर वेडे दैन्यवाणे प्रचिती विन। ज्याला प्रचिती येत नाही ते एरे दैन्य, म्हणजे प्रचिती कोणाला येते? समर्थांना इथं काय सांगायचंय? परमार्थामध्ये प्रचिती कोणाला येते? जो सांगेल, सद्गुरू जसं सांगतात त्या पद्धतीनं अंतरंगात बदल करून घेतात। प्रचिती कोणाला पण येत नाही, लक्षात ठेवा। प्रचिती कोणाला येते? जो समर्थ सांगतील या वचनावर, म्हणजे संतांच्या वचनावरती असू द्या, सद्गुरूंच्या वचनावरती जे विश्वास ठेवतात, अंतःकरणापासून विश्वास ठेवतात, त्या लोकांना हळूहळू प्रचिती येते बघा। आणि प्रचिती आली तरच समजायचं काय? की आपण कुठंतरी परमार्थात यशस्वी व्हायला लागलोय। लक्षात ठेवा, आपला जो मार्ग आहे तो कुठं चाललाय? प्रगतीकडे चाललाय। कुठल्या प्रगतीकडे? द्वैत भागातली प्रगती नाही, अंतरंगातली प्रगती। संतांनी लक्षात ठेवा, संत तुकाराम महाराजांनी अखंड 400 एकर जमीन होती, म्हणजे श्रीमंतीही भोगली आणि गरिबीतही त्यांनी जीवन जगून दाखवलं। अगदी एका साडीवरती बायकोला काढायला लावली, म्हणजे तरीही त्यांना परमार्थात कुठला त्यांच्या अडथळा आला नाही। म्हणजे
श्रीमंती आणि गरिबी संतांना काय फरक पडत नव्हता. संत एकनाथ महाराज अखंड श्रीमंत होते, अखंड श्रीमंत होते, परंतु त्यांनी आपल्या श्रीमंतीचा उपयोग कशासाठी केला हो? परमार्थासाठी केला अखंड. समर्थ रामदासांचंही घ्या, समर्थ असतानाच समृद्ध फॅमिलीतले होते. म्हणजे अखंड संत एकनाथ महाराज मावशीचे काय होते? मालक होते. कुणाच्या? समर्थ रामदासांच्या काय मावशीचे पती होते. म्हणजे जसं एकनाथ महाराजांची परिस्थिती समृद्ध होती, त्याचप्रमाणे समर्थ रामदासांची ही परिस्थिती काय होती? व खूप समृद्ध होती. परंतु जगाचं कल्याण करण्यासाठी 10व्या 12व्या वर्षीच काय सोडलं हो? समर्थांनी घर सोडलं. संसार करायचा केला का? स्वतः केला नाही, परंतु आपल्याला अखंड या दासबोधाच्या म्हणजे अखंड दासबोधाच्या रूपामध्ये समर्थांनी आपल्याला अखंड संसार कसा शिकवलाय हो? आत्ता ते सगळे वाक्य एक ना एक शब्द आपल्याला लागू पडतोय, म्हणजे प्रचिती येते. म्हणून समर्थ काय म्हणतात? जोपर्यंत परमार्थ कळला कधी समजायचं? एखाद्याला परमार्थ समजायला लागला, कळायला लागला, हे कसं समजायचं? ज्या वेळेस त्या व्यक्तीला प्रचिती येते, स्वतः प्रचिती, आत्मप्रचिती आली पाहिजे. प्रचिती आली तरच ते काय? शहाणे. अन्यथा काय हो? काय उपयोग नाही. समर्थ म्हणले प्रचिती येत नाही ज्या व्यक्तीला प्रचितीच येत नाही परमार्थामध्ये, त्याला परमार्थ करून उपयोग काय हो? प्रचिती येते बघा. एखादा भला मोठा प्रसंग असतो, आपण बघा म्हणतो की आता परमेश्वराचं नामस्मरण आपण करत चाललेलो असतो आणि आपण म्हणतो मला ना आत्ता एकदम अशी खेटून गाडी गेली, आत्ता असं वाटलेलं की ती गाडी मला धडकणारच, परंतु ती न धडकता काय झाली? बाजूला गेली. ही प्रचिती आहे ना. अरे बाजूला करणारा कोण आहे? अंतरंगामध्ये तुला जाणीव पाहिजे त्या परमेश्वराचे, अखंड नामस्मरण पाहिजे. कारण संतांनी समृद्धीला, ऐश्वर्याला कधी महत्त्व दिलं नाही, अखंड नामस्मरणाला महत्त्व दिलं. पांडुरंग, अहो संत जनाबाई तर अखंड काय हो? नामदेवांच्या घरी धुनी भांडी करून राहत होत्या, परंतु धुनी भांडी करत असताना अखंड परमेश्वराला कामाला लावलं ना. म्हणजे कामाला लावलं म्हणजे काय? प्रचितीच आहे ना. ही प्रचिती आहे. स्वतः परमेश्वराला यावं लागलं, प्रत्येक काम करताना यावं लागलं, ही खरी आत्मप्रचिती आहे. मग प्रत्येकाला आत्मप्रचिती येते, परमार्थामध्ये प्रत्येकाला आत्मप्रचिती येते. हे समर्थ पहिल्याच ओवीत काय सांगतायत बघा. समास 8वाच दिलाय समर्थांनी. काय हो? 8वा. समर्थ काय म्हणतायत? 8वा. तुम्हाला कधी कधी प्रचिती आली परमार्थात, कधी कधी प्रचिती आली, हे स्वतः 8वा अनुभव घ्या. नाही अनुभव घेतला तर काय उपयोग नाही हो. समर्थ काय म्हणतात? नाही ना प्रचिती आली तुम्हाला परमार्थामध्ये तर काय उपयोग नाही तुमचा परमार्थ करून. कारण परमार्थ कशासाठी आहे? तुम्हाला प्रचिती आली पाहिजे. प्रचिती म्हणजे त्या परमेश्वराची जाणीव आपल्या अंतरंगात निर्माण झाली पाहिजे. लक्षात ठेवा, प्रचिती म्हणजे दुसरं तिसरं काय नाही. काय हो? तो परमेश्वर आहे, त्याचं अस्तित्व आपल्याला लक्षात आलं पाहिजे, आपल्याला त्याची जाणीव निर्माण झाली पाहिजे. ती खरी प्रचिती, आत्मप्रचिती आली पाहिजे. कारण प्रचितीशिवाय आपल्याला ते परब्रह्म कळतच नाही. लक्षात ठेवा. अखंड महाभारत बघायच्या, मालिका पण बघायच्या. समर्थ काय म्हणतात? घ्यायचं काय नाही घ्यायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. प्रचिती कशी आहे हो? अखंड पांडव अखंड धर्माचं पालन करायचे. लक्षात घ्या, देवाची ओळख नव्हती तेव्हापासून देव त्यांना प्रचिती देत होता. लक्षात ठेवा. आणि दुर्योधन अखंड अधर्माचं पालन करत होता. म्हणजे बघा, त्याच्याकडे देव होता का? देवाची जाणीव होती का? अजिबात नाही. कारण का हो? हेच नाही ना, प्रचितीच नाही ना त्या परमेश्वराची. परंतु अखंड पांडवांना प्रचिती होती. प्रत्येक ठिकाणी देव काय करायचा हो? सांगायचा. ह्या प्रसंगातून कसं सुटायचं? बघा, मालिका बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं कसं सुटायचं या प्रसंगातून. आता दुर्योधनाने जे
लाखेचा महल बांधलेला. आणि त्यात पांडवांना काय केलं त्याने, म्हणजे दहन करायचा प्रयत्न केला, जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला त्या महालातच. परंतु देवाने काय पाठवलं, देवाने प्रचिती काय, यातून प्रचिती काय घ्यायची, भुयारातून त्यांना बाहेर काढलं. ही प्रचिती आहे खरी. म्हणजे जसं जो व्यक्ती धर्माचं आचरण करत असतो, कलियुगात सुद्धा जो कलीनं दुसऱ्या अध्याय, सद्गुरुचरित्रातल्या दुसऱ्या अध्यायातच सांगितलंय ना कलियुगानं काय हो, जो धर्माचं आचरण करेल त्याच्या वाटेला मी जाणार नाही. ब्रह्मदेवाला सांगितलं ना कलीनं, काय सांगितलंय हो, की जो व्यक्ती जाणून बुजून परमार्थ करत असेल, धर्माचं आचरण करत असेल, अशा व्यक्तीच्या वाटेला मी जाणार नाही. उलट मी त्यांना काय होणार, सहाय्य होणार. लक्षात ठेवा हे सद्गुरू. म्हणून आपल्याला प्रचिती येते बघा. काय येते प्रचिती, की आपण नेहमी प्रत्येक प्रसंगात समर्थ आपल्याला बाहेर काढतात. कितीही वाईट प्रसंग असू द्या हो, किती जन्म मृत्यूचा प्रसंगातून सुद्धा समर्थ आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुद्धा काय करतात व बाजूला काढतात. जसं एखादी गोष्ट आपल्याला बघा, प्रचिती कशी लक्षात राहते बघा. आपल्या जीवनामध्ये एखादा प्रसंग बघा असा घडल्याशिवाय आपल्याला त्याची जाणीव होत नाही. लक्षात ठेवा. आपण आता एखादं आपल्याला विंचू चावला, कुत्रं चावलं, तर आपल्याला ती गोष्ट आयुष्यभर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते कसं चावलं आणि ते चावल्यानंतर काय वेदना होतात ह्या गोष्टीची जाणीव आपण मरेपर्यंत आपल्याला असते. मग तशी ती आत्मप्रचिती आहे. प्रचिती एकदा आली परमेश्वराविषयी की आपण कारण का हो, श्रवण केलं, एखादा निरूपण श्रवण केलं किंवा कीर्तन श्रवण केलं किंवा एखादा भागवत धर्माचा ऐकलं, कुठं काय ऐकलं चांगलं, समर्थांचं म्हणणं नाही आहे काय ऐकू नका, ऐका, अवश्य ऐका, चांगलं ऐका, पण ज्यातून प्रचिती येईल असं ऐका. पुढं दुसऱ्या ओवीत समर्थांनी बघा सांगितलंय, नाना रत्ने नाना नानी परीक्षून न घेता हानी प्रचित न येता निरूपणी बैसूची नाही. बघा समर्थांनी स्पष्ट काय सांगितलंय. आपण बघा एखादं रत्न किंवा एखादं नाणं जर पारखून नाही घेतलं तर काय हो, नुकसानच होणार आहे ना. रत्नपारखी म्हणजे एखादं रत्न आहे आपल्याकडं परंतु आपल्याला माहीत नाही तर आपलं नुकसानच आहे ना. मध्येच पेपरमध्ये एक बातमी आपण वाचली की काय, एक आजी होत्या आणि त्या आजी रोज त्यांनी काय नदीवरती गेल्या आणि त्यांचं घर छपराचं होतं आणि नदीवरती त्यांना एक दगड दिसला, असा खूप सुंदर दगड होता आणि तो दगड त्यांनी कशासाठी आणला असेल, रोज लावायच्या त्या दरवाजाला. काय करायच्या, दरवाजाला रोज लावायच्या. ज्या वेळेस त्या आजींचा देह त्यांनी ठेवला म्हणजे मृत्यू झाला त्या आजींचा, त्यावेळेस त्यांचे सगळे नातेवाईक आले आणि जे जवळचे होते त्यांनी पाहिलं की काय हो, दगड दिसतोय कसला तरी. 13वा वगैरे झाला आजीचा, त्यावेळेस पाहिलं तो दगड, रत्नपारखीकडे तो दगड नेला त्यांनी, तर त्या दगडाची किंमत 9 कोटी रुपये. किती, 9 कोटी रुपये. परंतु तो देह त्या आजी अखंड दारिद्र्यात जीवन घालवलं. का हो, कारण रत्नाची माहितीच नाही, प्रचिती येणार कशी ना. म्हणून समर्थ काय म्हणतात, नाना रत्ने नाना नानी परीक्षा, म्हणजे आता त्या रत्नपारख्याकडे नेलं म्हणून त्याची किंमत कळाली ना, की बाबा जो दगड आयुष्यभर ती म्हातारी त्या दरवाजाला लावत राहिली, त्या दगडाची नुसत्या किंमत 9 कोटी रुपये होती. ते 9 कोटी कोणाला मिळाले, तिच्या नातलगांना मिळाले. का हो, कारण त्या आजीला त्याचं ज्ञानच नव्हतं ना. आजीला काय नव्हतं, त्याचं ज्ञानच नव्हतं. मग म्हणून समर्थ काय म्हणतात की बाबांनो, की ज्या निरूपणाची प्रचिती येत नाही अशा निरूपण ऐकायला बसायचंच नाही. प्रचित न येता निरूपणी बैसूच नाही. समर्थ म्हणतात प्रचिती येत नसेल ना तर निरूपण ऐकूच नका ना. प्रचिती घ्यायची, आपण प्रचिती घ्यायला शिकलं पाहिजे. कारण कसं हो, निरूपण सांगणारा आहे
त्याला सुद्धा काहीतरी प्रचिती आली पाहिजे ना. निरूपण जो सांगणारा आहे त्यानं पण काय घेतली पाहिजे हो, आत्मप्रचिती घेतली पाहिजे, त्या परमेश्वराची जाणीव घेतली पाहिजे, तरच त्याला अधिकार आहे निरूपण करायचा. म्हणजे आपल्याला जे निरूपण करून सांगितलं समर्थांनी, आपण आता काय करतोय, ऐकतोय. ऐकण्याची भूमिका आहे आपली. समर्थांचं निरूपण आहे हे. कुणाचं निरूपण आहे? समर्थांचं आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, बाबा ज्या निरूपणातून तुला काय येत नाही, आत्मप्रचितीच येत नाही, त्या निरूपणाला बसूच नको ना. कारण कसं आहे, रत्न जर पारखायचं असेल, म्हणजे एखादं रत्न विकत घ्यायचं असेल किंवा एखादं नाणं विकत घ्यायचं असेल किंवा काय, ते पारखून घेतलं पाहिजे. जर पारखून नाही घेतलं तर काय होणार आहे, आपलं नुकसान होणार आहे. त्यासाठी परमार्थ सुद्धा काय केलं पाहिजे हो, पारखून करता आला पाहिजे. बघा समर्थांचं सांगणं काय आहे, परमार्थ सुद्धा काय हो, पारखून म्हणजे काय हो, अंधश्रद्धेचा परमार्थ करायचा नाही. समर्थांना काय सांगायचं, स्पष्ट काय सांगायचंय, बाबांनो इथं काय हो, अंगारा दुपारा तसलं काय नाही. परमार्थ कसा पाहिजे हो, शुद्ध सात्विक पाहिजे, जेणेकरून आपल्याला विषय विकार कळले पाहिजेत. बघा विषय येतो, काम येतो. बघा अहो, आपला कितीही सुंदर असेल, पती आपला कितीही सुंदर असेल, तर आपल्याला बघा प्रचिती येते. बघा की काय हो, आपलं मन भरकटतं. काय होतं, मन भरकटतं. परंतु तो जो आहे आपल्याला सांभाळणारा, तो जाणीव अंतरे करून देतो, काम आलाय, शांत बस, कोण आलाय, काम आलाय. म्हणजे ही जी जाणीव करून देतो तो खरा परमार्थ आहे ना. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि पेटीतले दोन संशय आणि चिंता, या गोष्टी शिकवतो, सहज शिकवतात समर्थ आपल्याला, सहज. हे समर्थांचं निरूपण जर नसतं तर आपल्याला काय कळलं असतं, हे काम काय, क्रोध काय, ह्यानं काय, काम जर आला तर नुकसानच आहे ना आपलं. काय हो, सात्विकता भंग होते, आपली मनाची विचलता होती. क्रोध आला तर काय होतो, क्रोधानं पण काय होतो, विनाश ओढवतो माणसावर. काम, क्रोध, कामाचे जोडीदारच आहे ना तो क्रोध. मग अखंड विश्वामध्ये काय चाललंय हो, या दोन्हींचा काय चाललाय, धुमाकूळ चाललाय, काम आणि क्रोधाचा. मग हे बाकीचे मागं येत आहेत, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, हे काय आहेत, पाठीमागून येत आहेत. मग समर्थांनी आपल्याला काय दिली, आत्मप्रचिती दिली हो. हे विषय विकार आपल्याला समजावून सांगितले, त्यांचं कार्य काय आहे दाखवून देतात. हीच खरी प्रचिती आहे. आपल्याला एखाद्या ओढून आणतात, म्हणजे भाग सांगायचा कसा, वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी, ते उडी घालून जो तारी, तो सद्गुरू जाणावा. म्हणजे काय, वासना नदीत आपण बुडत जरी असलो तरी तिथून ओढून काढतात सद्गुरू आपल्याला आणि सुरक्षित ठिकाणी आणून परत परमार्थाला लावतात. मग ही थोडी प्रचिती आहे. बघा ना, आपण घ्या प्रचिती. एवढी मोठी समर्थांनी आपल्याला काय दिली आहे, प्रचिती दिली आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, बाबा नाना रत्ने नाना नानी, परीक्षून न घेता हानी, प्रचित न येता निरूपणी बैसूच नाही. ज्या परमार्थामध्ये प्रचिती येत नाही तिथं बसूच नका ना. प्रचिती कुठं येते हो, जिथं सामर्थ्य आहे तिथंच प्रचिती येते, लक्षात ठेवा. मग सामर्थ्य कुठं आहे तिथं आपल्याला जाता आलं पाहिजे. तुरुंग शस्त्र दमून पाहिले, बरे पाहता प्रचितीस आले, तरी मग पाहिजे घेतले जाणते पुरुषी. तुरुंग शस्त्र दमून पाहिले. आता एखादं बघा, पहिल्या युद्धामध्ये शस्त्र वगैरे लागत होती. काय लागत होती व, घोडा. तुरुंग म्हणजे काय, घोडा. मग घोडा, समर्थ काय म्हणतात, पहिलं काय हो, असं घोडा शस्त्र लागायचे. मग समर्थ शिकवायचे काय, की बाबा युद्धाला पाहिजे घोडा म्हटल्यावर तर तो पारखूनच घेतला पाहिजे. शस्त्र पण कसं का घेतलं पाहिजे हो, पारखूनच घेतलं पाहिजे. नाहीतर काय हो, जाणत्या म्हणजे जो नीट चालवून पाहिला पाहिजे घोडा. कारण का, परीक्षेच्या वेळेस तो काय होईल, नापास होईल, बरोबर ना. आणि जो जाणता आहे तो काय हो, जो जाणता आहे, ज्याला ज्ञान आहे, तो काय करणार हो, पारखूनच घेणार ना. घोडा असू द्या, शस्त्र असू द्या, त्याचं चालवून बघणार.
शस्त्र कसं आहे, धारदार आहे का काय आहे, त्याचा प्रयोग करून बघणार. प्रचिती आली तरच काय होणार हो, ते घेणार. म्हणजे हे कोण घेतं असं, जाणता पुरुष. त्याला काय पाहिजे, जाणता पुरुष. आणि अजाणते लोक काय करतात, बघत नाहीत काय नाहीत, आपलं घेत सोडतात. लक्षात ठेवा, समर्थ काय म्हणले, म्हणून तुरुंग शस्त्र दमून पाहिले. म्हणजे घोडा किंवा शस्त्र जाणता पुरुष काय करतो, बघून घेतो आणि नंतर किंमत ठरवतो. लक्षात घ्या. कारण जी गोष्ट आपल्याला आवश्यक आहे ती आवश्यकच आहे. बीज उगवलेसे पाहावे, तरी मग द्रव्य घालून घ्यावे. प्रचित आलिया ऐकावे निरूपण. समर्थ काय सांगतात, एखादं बघा, आपण शेतामध्ये जे धान्य पेरतो म्हणजे बी पेरतो, ते बी काय पाहून घेतलं पाहिजे. काय पाहतो आपण, बीज घेताना बघा पाहतो की ते बीज उगवेल का नाही, हे लक्षात येतं ना. शेतकऱ्याच्या लगेच लक्षात येतं की बाबा हे बीज उगवेल का. म्हणजे त्याला काय आहे का, बघा मका पेरायची असेल तर आपण पाहून घेतो की काय हो, त्या मकेला काय आहेत, ती टोकं आहेत का. ती टोकं नसतील तर ती मका उगवत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात, बीज उगवेलेसे पाहावे, तरी मग द्रव्य घालून घ्यावे. म्हणजे नेहमी बी घेताना कसं घ्यायचंय, उगवेल का नाही हे पाहून घ्यायचंय आणि नंतर मग पैसे देऊन आपण ते विकत घेतो. लक्षात घ्या. आणि समर्थ म्हणतात तसं घेतलं पाहिजे ना. नाहीतर गेलाय आपला आणि घेतलं, कुठलं पण धान्य घेतलं विकत आणि पेरलं शेतात, तर व्यर्थ जाणार आहे ना ते सगळं. कारण का हो, कुठलं धान्य उगवेल हे काय केलं पाहिजे, तपासून घेतलं पाहिजे आणि नंतर ते विकत घेतलं पाहिजे. आधी तपासलं पाहिजे की हे धान्य उगवेल का, आपल्या शेतामध्ये उगवेल का, हे धान्य पेरण्यायोग्य आहे का, हे काय केलं पाहिजे, तपासून पाहिलं पाहिजे आणि नंतर द्रव्य देऊन काय घेतलं पाहिजे, विकत घेतलं पाहिजे. नाहीतर काय होईल हो, प्रचित आलिया ऐकावे नूर. त्या पद्धतीनं म्हणजे समर्थ आपल्याला हे भाग जे देत आहेत, कुठले शेतातले वगैरे भाग जे देत आहेत, ते कशासाठी, परमार्थ कळण्यासाठी. कारण आपल्याला कसं हो, दैनंदिन जीवनातील प्रचिती येण्यासाठी समर्थ आपल्याला हे भाग देत असतात. मग आपल्याला त्याशिवाय कळत नाही भाग. मग समर्थ म्हणतात जसं बीज आपण पारखून घेतो, म्हणजे तसं डायरेक्ट घेत नाही, त्याची पारख करतो, त्या पद्धतीनं परमार्थामध्ये देखील आपल्याला पारख करता आली पाहिजे. कारण का हो, बघा एक कीर्तनकार होते आणि ते काय केलं, त्यांनी चातुर्मासात वांगी खायची नाहीत असं चातुर्मासच चालू होता आणि ते काय सांगत होते, चातुर्मासात वांगी खायची नाहीत असं सर्वांना सांगत होते कीर्तनामध्ये. आणि त्यांची पत्नी पण समोर बसलेली होती. आता तिनं काय केलेली असते, घरी वांग्याचीच भाजी केलेली असते. आणि मग महाराज एवढं सांगतात, कीर्तन संपल्यानंतर घरी जातात दोघं, नवरा बायको, आणि पत्नीला महाराज म्हणतात जेवायला वाढ. त्यावर पत्नी म्हणाली की नाही, आज वांग्याची भाजी आहे. मग म्हटलं काय झालं त्यात, वाढ ना जेवायला. तर ती म्हणाली आताच तुम्ही नाही का सांगितलं की चातुर्मासात वांगी खायची नाहीत. ते कीर्तनकार काय म्हणाले आपल्या पत्नीला, अगं ते कीर्तनात होतं, कीर्तनात सांगायपुरतं होतं, आता घरी आल्यावर काय आहे, तेव्हा तिथले तिथं सोडून द्यायचं असतं. असं साधू संतांचं नाही. लक्षात ठेवा. संत तुकाराम महाराज असू द्या, संत ज्ञानेश्वर महाराज असू द्या, संत नामदेव असू द्या, संत रामदास असू द्या, संत एकनाथ असू द्या, संतांनी आधी केलं. गोरा कुंभार असू द्या, संत सावतामाळ, प्रत्येक संतांची भूमिका काय होती हो, आधी स्वतः काय केलं, अंतरंगा बदल केला स्वतःमध्ये आणि नंतर दुसऱ्याला सांगितलं. लक्षात ठेवा. चातुर्मासात वांगी ह्या संतांनी खाल्ली नाही तर मग सांगितलं. लक्षात घ्या. परंतु कीर्तनकार नुसतंच सांगतात काय हो, हे करू नका, ते करू नका, आणि घरी आल्यावर स्वतः त्या गोष्टीचं काय करत नाहीत, आचरण करत नाहीत. म्हणून समर्थ काय म्हणतात, असं लक्षात आलं असेल तुम्हाला की प्रचित आलिया ऐकावे निरूपण. म्हणून समर्थ काय म्हणतात, ज्या परमार्थामध्ये आपल्याला प्रचिती येते असंच ऐकायचं, असाच परमार्थ करायचा, असंच निरूपण ऐकायचं. म्हणजे अशाच परमार्थाचं काय करा, म्हणजे असंच सद्गुरूंचं ऐकायचं. लक्षात घ्या. समर्थांना काय हे अद्वैत भाग सांगायचा आहे, द्वैत आणि अद्वैत दोन्ही समजून घ्या. समर्थ काय म्हणतात की ज्या परमार्थामध्ये आपल्याला प्रचिती येते, प्रचिती म्हणजे काय हो, स्वानुभव, स्वतः अनुभव येतो बघा, परमेश्वराचा स्वानुभव येतो, तो परमार्थ करायचा आहे. अन्यथा
करायचा नाही. लक्षात ठेवा. समर्थ म्हणतात कुठलं पण म्हणजे आपण कुठंही पळतो बघा. एक लाल काय ते गोडबाबा आपल्या एरिया म्हणजे महाराष्ट्रामध्येच असे सतत येत असतात महाराज. कोण पण येत असतं आणि आपले जनता काय करते त्याच्यावरती अंधविश्वास ठेवते. आणि ते काय करायचे, त्यांनी हातात घेतलं फळ की गोड लागायचं, हातात घेतलं की फळ गोड लागायचं. असे लाखो माणसं. परंतु एक तरी शहाणा येतो बरं का. त्यामध्ये एक तरी शहाणा असतोच, ज्यानं पाहिलं की बाबां हाताला काय लावतायत, काहीतरी लिक्विड लावतायत गोड, आणि त्यामुळं ती फळं काय लागतायत आपल्याला, गोड लागतायत. लक्षात ठेवा. म्हणजे अशा भोंदूपणाचा जो परमार्थ आहे तो समर्थ म्हणले आपल्याला करायचा नाही, ते ऐकत बसायचं नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात की प्रचित आलिया ऐकावे निरूपण. म्हणजे आपल्याला जर प्रचिती येत असेल, ज्या परमार्थामध्ये प्रचिती येत असेल ते निश्चित ते श्रवण केलं पाहिजे. ज्या श्रवणामध्ये प्रचिती येते असं श्रवण निश्चित केलं पाहिजे. अन्यथा काय नाही केलेलं बरं. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला आठवड्याचं श्रवण दिलंय ना समर्थांनी. कशासाठी दिलंय हो? प्रचितीसाठी दिले. येते प्रचिती, लक्षात घ्या. म्हणून समर्थ काय म्हणतात की बीज उगवेलेसे पाहावे, तरी मग द्रव्य घालून घ्यावे, प्रचित आलिया ऐकावे निरूपण. देही आरोग्यता झाली, ऐसी जना प्रचित आली, तरी मग अगत्य घेतली पाहिजे मात्रा. देही आरोग्यता झाली म्हणजे काय हो? समर्थांनी काय सांगितलंय? देही आरोग्यता झाली म्हणजे देहाकडं काय आलं? आरोग्य आहे. म्हणजे शरीराला आरोग्य प्राप्त झालं असं आपल्याला काय येतो? अनुभव आला. म्हणजे ते औषध घ्यावे. म्हणजे आपण काय हो, एखादं औषध घेतलं तर आपल्याला बरं वाटतं, आपलं शरीर तंदुरुस्त होतं. कारण कसं, कधी पण झालं तर काय हो, आपण काय करतो, दुसऱ्याचं ऐकून आपण म्हणतो बघा, त्या माणसाला त्या औषधाचा गुण आला असं आपण ऐकलेलं असतं, मग आपण ती घेतो. आणि समर्थ म्हणले निश्चित घ्यावं, तसं ऐकावं. कोणाकडून तर काय घ्यावं? देही आरोग्यता झाली, ऐशी जना प्रचित आली, तर मग अगत्य घेतली पाहिजे मात्रा. म्हणजे ज्या औषधाने देहाचा रोग बरा होत असेल अशा औषधाची मात्रा निश्चितपणे समर्थ म्हणतात घेतली पाहिजे. इथं अद्वैत भाग झाला हा. अद्वैत भाग काय समर्थ सांगतात? ज्या निरूपणाने विषय विकारांवरती आपल्याला विषय विकार कळवून देतात समर्थ, विषय विकारांवरती विजय मिळवायला शिकवतात. म्हणजे विषय विकार बरे होतात ना. म्हणजे असे निरूपण ऐकलं पाहिजे जेणेकरून अंतरंगातील काय हो, घाण मळ जातो. जसं एखादं औषध घेतल्यानंतर शरीराला आरोग्य प्राप्त होतं. एखादा आजार झालेला असेल तर योग्य औषध त्या शरीराला मिळालं तर काय होतं, तो आजार बरा होतो. त्या पद्धतीनं परमार्थ पण तसा पाहिजे ना. ज्या परमार्थामधून अंतरंगातील विषय विकारांचा काय होईल, दाह कमी होऊन परमार्थाचा दाह वाढलं पाहिजे ना. परमार्थ वाढेल असंच निरूपण ऐकलं पाहिजे, असाच परमार्थ करता आला पाहिजे. हे समर्थांना अद्वैत निरूपण सांगायचं आहे आपल्याला कळण्यासाठी समर्थांनी हे काय दिले, द्वैत भाग दिलेला आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, जिथं ज्या निरूपणामध्ये आपल्याला ही प्रचिती येते ते निरूपण ऐकलं पाहिजे, अवश्य ऐकलं पाहिजे. अन्यथा काय हो, व्यर्थ आहे सगळं. समर्थ काय म्हणतात, व्यर्थ आहे. म्हणून आपल्याला सद्गुरूंना शरण जाता आलं पाहिजे. कारण आपल्याला औषध दिलंय. कुठलं औषध दिलंय? प्रत्येक आठवड्याला औषध दिलंय ना. ज्या औषधामुळे अंतरंगातील विषय विकारांचा काय होतोय, नाश होतोय. अन्यथा आपण काय हो, आपण कुठल्याही विषयाला भुली पडतो. म्हणून समर्थ काय म्हणतात, औषध मात्रा घ्यावी, परंतु कोणती घ्यावी? ज्या औषधाने शरीराला आरोग्य प्राप्त होईल असेच औषध घेतलं पाहिजे. नाहीतर नाही, कुठलं तरी औषध घेऊन चालणार नाही. तसं परमार्थामध्ये आहे. साधू संत अखंड त्यांनी परमार्थ केला, विषय विकारांवरती काय मिळवला हो, विजय मिळवला.
आणि परमेश्वराशी काय झाले व अखंड समरस झाले ना सर्व संत. त्या पद्धतीनं आचरण आपल्याला जिथं मिळत असेल साधू संतांसारखं आचरण आपल्याला करायला मिळत असेल त्या ठिकाणी अवश्य जायचे समर्थ म्हणले. आणि या कलियुगामध्ये आपल्यासाठी नानांनी हा कार्यभाग काय केलाय हो आणलेला आहे. म्हणून आपल्याला त्यांच्याकडंच जाता आलं पाहिजे. प्रचितीविना औषध घेणे तरी मग धडची विघडणे अनुमाने जे कार्य करणे तेची मूर्खपण. प्रचितीविना औषध घेणे, आता अनुभवच नाही एखाद्याला, कुणालाच अनुभव नाही त्या औषधाचा, आणि ते औषध घ्यायचं म्हणजे चांगली असलेलं शरीर काय होईल मुद्दाम होऊन काय हो बिघडवायचं असा प्रकार होईल ना. समर्थ काय म्हणतात बघा, शास्त्रज्ञ डॉक्टर काय करतात अगोदर प्राण्यांवरती प्रयोग करतात. प्रत्येक औषधाचा प्राण्यांवरती प्रयोग करतात का, तर प्राणी मेले तर काय हो एवढा काय फरक पडत नाही, डायरेक्ट माणसावरती प्रयोग करत नाहीत. लक्षात घ्या. तसं साधू संतांचं तसं नाही आहे. लक्षात ठेवा, साधू संत काय करतात हो प्रत्येक स्वतःला लावून घेतात. तुकाराम महाराजांनी गुळ सोडला म्हणूनच त्या मुलाने गुळ सोडला ना. म्हणजे साधू संत काय करतात, पहिला प्रयोग आपल्यावर स्वतःवर करतात, विषय विकारांवरती पहिला प्रयोग स्वतःवरती करतात आणि नंतर जनाला काय करतात व उपदेश करतात. आपण प्रत्येक साधू संतांचा काय केलाय अनुग्रह घेतलेला आहे, म्हणजे अनुभव आहे, प्रचिती आहे आपल्याला. आपण भाग ऐकलेले आहेत की साधू संतांनी काय केलं स्वतः केलं अगोदर आणि मग काय केलं सगळ्या जनमानसांना सांगितलं. म्हणून समर्थ काय म्हणतात, तसं ज्या औषधाची प्रचिती येते असेल म्हणजे जे औषध आपल्या शरीराला चांगलं आहे का नाही हे कळण्या अगोदरच आपण जर ते घेतलं तर चांगलं शरीर आपलं बिघडू शकतं ना. म्हणून प्रचितीविना औषध घेणे तरी मग धडची विघडणे अनुमाने जे कार्य करणे त्याचे मूर्खपण. अनुभव आल्याशिवाय आपण एखादा परमार्थ करत राहिलो व्यर्थ आहे. बघा, एखाद्या संतांची सेवा म्हणजे एखादा साधूची सेवा करत राहिलो अखंड आणि तो साधूच काय गेला दुराचारी निघाला, दुराभावाने निघाला तर काय उपयोग आहे हो. आपण केलेला परमार्थ शून्यच आहे ना. आपला म्हणजे आपला परमेश्वराविषयीचा विश्वास काय होतो उडतो. आपण बघतोय आता ऐकायला मिळतं आपल्याला काय हो शोषण केलं, म्हणजे जे भक्त आहेत त्यांचं शोषण केलं का. म्हणजे आता फोडून सांगायचं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे अशा अनेक साधू होऊन गेले की ज्यांनी परमार्थ खूप सांगितलं, आध्यात्मिक खूप सांगितलं, परंतु अंतरीचे विषयच कळले नाहीत त्यांना, विषय विकारच कळले नाहीत. स्वतः आत्महत्या करून वारले, अजून तुरुंगात आहेत काही जण. म्हणजे हे जे आहेत ह्यांनी जो परमार्थ केला त्या ह्यांच्या सानिध्यात राहून ज्या ज्या लोकांनी परमार्थ केला त्या लोकांना काय हो अनुमाने काय झालं त्यांना व्यर्थच गेलं ना. कारण प्रचितीच आली नाही आणि त्यामुळं काय झालं हो जेवढं काय केलेलं त्यांनी ते काय गेलं हो व्यर्थ गेलं. कशामुळं विषय विकारच कळले नाहीत ना, सद्गुरूंनाच कळले नाहीत त्या. लक्षात घ्या. म्हणजे जे गुरु होते त्यांनाच काय कळलं नाही, विषय विकार कळले नाहीत, मग केलेला परमार्थ वाया गेला ना. म्हणून समर्थ म्हणतात की प्रचिती घ्या, अनुभव घ्या की या व्यक्तीनं जो सद्गुरू परंपरा आहे या व्यक्तीनं आयुष्यभर काय केलं. लक्षात घ्या. अशी प्रचिती घेतली पाहिजे. या म्हणजे कुणाला तरी प्रचिती आलेली असेल ना परमार्थातली, विचारता आलं पाहिजे की काय हो तुम्हाला काय हो प्रचिती आली, मला अनुभव सांगा. मग सांगतात बघा, आपण पण सांगतो बघा, काय नाही मी अगोदर असेच होते सामान्य आणि नंतर ह्या परमार्थाला बसल्यापासून काय होतंय मला खूप काही सारे अनुभव आले, चांगले चांगले अनुभव आले, परमेश्वराच्या सानिध्याच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागली. असं ज्या वेळेस आपण इतरांना सांगतो त्यावेळेस त्याला काय होतं विश्वास पटतो. लक्षात घ्या. मग अशा परमार्थात आपल्याला जाता आलं पाहिजे. समर्थांना इथं तेच सांगायचं की काय हो जिथं अनुमान म्हणजे प्रचिती येते त्या परमार्थात अवश्य जाता आलं पाहिजे आपल्याला. कारण काय हो प्रचिती काय आहे हो काय बघा, एक
एक भाग सांगते. स्वतः प्रचिती समर्थांनी स्वतः दिलेली आहे. काय हो की एक असा व्यक्ती बेकार होता, म्हणजे खूप अवगुणी आणि विषय विकारांनी लुप्त नुसता. त्याला कुणीच काय सोडवू शकत नव्हतं. म्हणजे अशा विषय विकारांमध्ये अडकलेला. ज्या वेळेस नानांचं सानिध्य त्याला लाभलं, श्रवण करायला लागला तो, त्यावेळेस त्यानं काय केलं, हळूहळू एवढा बदल केला की सर्वजण काय म्हणायला लागले की हा दुष्ट राक्षस असणारा माणूस देवासारखं आचरण कसा काय करायला लागला. त्याचं बघून अनेक जण काय बसले हो, श्रवणाला बसले. लक्षात घ्या, ही खरी प्रचिती आहे. ही परमार्थाची खरी प्रचिती आहे की काय हो, अवगुणी पिंड जर गुणी होत असेल, अवगुणी पिंड अखंड पापच केलं ज्यानं, तो जर पुण्यमार्ग अवलंबत असेल तर काय आहे हो, हीच आहे ना, ही प्रचितीच आहे. ही खरी प्रचिती समर्थांना अभिप्रेत आहे. परमार्थामध्ये अशी प्रचिती अभिप्रेत आहे. जेने अंतरंगात बदल होतोय ती प्रचिती खरी प्रचिती होय. अन्यथा काय हो, आपण जर चुकीच्या मार्गानं चुकीच्या सानिध्यात राहून परमार्थ करत असो, चुकीच्या मार्गाने परमार्थ करत असो आणि आपल्याला वाटतं मी करतो ते सगळं चांगलंच आहे, काय पण करतो बघा, कसला बी परमार्थ करतात माणसं, मग तो जो चुकीचा मार्ग ते खरं मूर्खपणा आहे. समर्थ म्हणतात, प्रचितीस नाही आले आणि सुवर्ण करविले, तरी मग जाणावे ठकिले देखता देखता. देखत देखता काय सांगितलं, प्रचितीस नाही आले म्हणजे समर्थ काय म्हणतात, अनुभव पाहिला नसतानाच सोने केले, म्हणजे सोने घेऊन दागिने घडवले, तर खात्रीनं समजावे की पाहता पाहता फसवणूक झाली. लक्षात घ्या. कारण का हो, सोनं घडवायला देताना सुद्धा, म्हणजे एखाद्या सोनाराकडे सोनं देताना काय पाहिजे, आपल्याला अनुभव पाहिजे, अन्यथा काय होते, आपली फसवणूक होते. शोधून पाहिल्या विन काहीतरी एक कारण, होणार नाही निर्वाण प्राणास घडे. शोधून पाहिल्या विण म्हणजे समर्थ काय म्हणतात, शोधून पाहिल्याशिवाय कोणतंही काम करणं काय होणार नाही, वाजवी होणार नाही, प्राणावर बेतेल. म्हणजे शोधल्या वाचून काम केल्यास प्राणात व्हायचं, म्हणजे काय होईल हो, एखादं काम करायला गेलो आणि आपल्या हातून एखादं काय दुष्कर्म घडलं तर काय हो, हे प्राणावरच घातलं ना, म्हणजे जीवावरच बेतलं ना आपल्या. म्हणून समर्थ काय म्हणतात, एखादं काम करताना सुद्धा त्याचा अनुभव पाहिजे. नाहीतर काय, लाईटीचं आपण एखादी फिटिंग करायला गेलो, आपल्याला त्याचा अनुभवच नाही, काय माहितीच नाही, आणि केली फिटिंग, काय होईल हो, नुकसान होईल, जीवावर बेतेल, शॉक लागल आपल्याला. लक्षात घ्या. म्हणजे त्या गोष्टीची काय पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजे, अन्यथा काय होईल, आपल्या जीवावर बेतेल. म्हणून समर्थ काय म्हणतात, तसंच परमार्थात देखील आहे. काय हो, अनुभव पाहिजे, प्रचिती पाहिजे की हा परमार्थ खरोखर आपल्याला सरळ मार्गाला नेणारा आहे, आपल्याला परमेश्वराकडं नेणारा आहे, हा मार्ग आपल्याला परमेश्वराकडं नेणारा आहे, असा परमार्थ आपल्याला शोधायचा आहे. कुठं ते अनेक मार्गाने माणसं बघा देवदेव करतात, नको ते काय करत असतात हो. अखंड ज्या गोष्टीत परमार्थ, खरा परमार्थ कळला पाहिजे आपल्याला, हे समर्थांना सांगायचं आहे. नाहीतर आपण जे आयुष्यभर जे करत आलोय ते सर्व व्यर्थ आहे हो. नाहीतर काय हो, व्यर्थ आहे ते. समर्थांच्या दृष्टीने ते सगळं व्यर्थ आहे. खरा परमार्थ कुठला हो, ज्या परमार्थाच्या संगतीने आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होते, परब्रह्माची ओळख होते, तो खरा परमार्थ. आणि त्या परब्रह्माचा अनुभव जर आपल्याला आयुष्यभर एखादं वेगळा देवदेव करून जर आयुष्यभर देवच नसेल, अनुभवच येत नसेल, काय उपयोग आहे, काहीच उपयोग नाही ना. म्हणून अनुमानाचे कार्य भल्यानी कदापि करू नये, उपाय पाहता अपाय नेमस्त घडे. म्हणून अनुमानाचे कार्य भल्याने, काय समर्थ म्हणतात, भल्याने कदापि करू नये, म्हणून अनुमानाचे चालू नये, आणि चालल्यास उपाय केले तर अपायच होतात.
कसं बघा, शहाण्यानं काय करावं, अनुमानाचे कार्य मुळीच करू नये, कारण त्याने उपाय करू गेले असता अपाय मात्र नेमका होईल. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, शहाण्यानं अनुमान करत बसायचं नाही. कारण का हो, त्या उपाय जरी करायला गेला तर काय होतो, अपायच घडतो. म्हणून अनुमानाचे कार्य भल्याने कदापि करू नये. भल्यानं कधी करू नये. उपाय पाहता अपाय नेमस्त घडे. उपाय करायला गेलो तर काय होतो, अपायच घडतो. बघा, आपण म्हणतो की मी पुण्य करायला गेलो. दारामध्ये एखादा व्यक्ती मागायला येतो बघा, आणि त्याला आपण पैसे देतो, आणि तो काय करतो, ते पैसे नेऊन काय करतो, वाम मार्गाने घालवतो, आणि संध्याकाळी जाऊन बायकोला काय करतो, मारतो. मग ती बायको म्हणते, कोणी ह्याला पैसे दिले त्याचं वाटोळ होऊ दे. म्हणजे बघा, उपाय करायला गेला. काय उपाय करायला गेला की ह्याला पैसे दिले तर मला काय मिळेल, पुण्य मिळेल, हा उपाय तो करायला गेला. परंतु पुण्य मिळायच्या ऐवजी त्या बाईनं काय दिले, त्याला शिवेच दिल्या ना. अंतरंगातून काय दिल्या, शिवेच दिल्या. मग काय घडलं, पाप घडलं. म्हणजे उपाय करायला गेलं तरी अपायच घडतो. म्हणजे लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये काय राहायचंय हो, सतर्क राहायचंय. समर्थ म्हणतात परमार्थाच्या बाबतीत पण आपल्याला सतर्क राहता आलं पाहिजे, कारण खोटेपणा खूप वाढलाय. हे कलियुग आहे. कलियुगाचं तोंड मोठं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे काय, कलियुगाचं शक्ती मोठी आहे. कलियुगाच्या नादाला आपण लागू शकत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात, उपाय पाहता अपाय नेमस्त घडे. म्हणून अनुमानाचे कार्य भल्याने कदापि करू नये. उपाय पाहता अपाय नेमस्त घडे. पाण्यातील म्हैसेची साठी करणे हे बुद्धीच खोटी. शोधल्या विन हिमफुटी होणे घडे. आता बघा, समर्थांनी काय उदाहरणं दिलेत बघा. पाण्यातील म्हैसेची साठी म्हणजे काय हो, सौदा. आता एखादी म्हस बघा, पाण्यात बसतात म्हशी, आणि म्हस पाण्यात आहे आणि तिचा सौदा ठरवला, चालेल का हो तसं? कारण पाण्यातल्या म्हशीचा आकार कळणार आहे का उकार कळणार आहे? काय कळणार आहे हो? घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला माहिती आहे का आपली म्हस कशी आहे ती. परंतु जो घेणारा आहे त्यानं जर पाण्यातली म्हस पाहिलीच नाही बाहेर काढून, आणि म्हणजे पाण्यात बसलेल्या म्हशीचा सौदा ठरवून इशारा देणे, ही काय आहे, ही बुद्धीच खोटी आहे ना. समर्थ काय म्हणते, हे सगळं कारण जर ती म्हस न बघता पाण्यातच सौदा ठरवला आणि बाहेर काढल्यानंतर लक्षात आलं की आपण काय झालो, व्यवहारात फसलो, मग पश्चाताप करून काय उपयोग आहे का, हे समर्थांना सांगायचे. समर्थ काय म्हणतात, अरे पाण्यात म्हस आहे आणि तू काय करतोय, सौदा ठरवतोय. अरे आधी बाहेर काढ ना, त्या पाण्यातनं बाहेर काढ, बघ ती म्हस कशी आहे कशी नाही, नंतर सौदा ठरव. परंतु ह्याला ऐकायचंच नाही कोणाचं. हा काय करतो, पाण्यातच सौदा ठरवतो, परत बाहेर काढल्यावर पश्चाताप करत बसतो. मग काय हो, नुकसानच ना. म्हणून समर्थ काय म्हणतात, पाण्यातील म्हशीची साठी करणे हे बुद्धीच खोटी. शोधल्या विना हिमपुटी होणे घडे. म्हणून समर्थ काय म्हणतात, आधी शोध घ्यायचा की बाबा कशी आहे कशी नाही. म्हणून परमार्थ वरून बघून ठरवायचा नाही, बघायचं. आधी जायचं, बघायचं की हा परमार्थ आपल्याला सन्मार्गाला नेणारा आहे का, वाईट मार्गाला तर नेणारा नाही ना, की आपण पुण्य करतोय का पाप करतोय. कारण देवाला कधी काय एक पायाचं लागत नाही, 2 पायाचं लागत नाही, 3 पायाचं लागत नाही, 4 पायाचं लागत नाही. देवाला काही लागत नाही, कारण ज्यानं निर्माण केलंय त्याला हे काही लागत नाही. लागतं कोणाला, खातं कोण, आपणच. म्हणजे आपणच आहे ते. म्हणून समर्थ काय म्हणतात, उपाय करायला गेलो तर अपाय घडू नये. लक्षात ठेवा. सौदा करायचा आहे ना म्हशीचा, तर तिला बाहेर काढलं पाहिजे पाण्यातून. पाण्यातच असताना जर सौदा केला तर नुकसान तुमचं आहे. म्हणून समर्था द्वैत भाग झाला हा. अद्वैत भाग काय, यातून समर्थांना सांगायचंय की बाबा परमार्थ करत असताना चुकीचा परमार्थ करू नका, जेणेकरून तुम्हाला नुकसान व्हावं. म्हणजे आपल्या आयुष्याचं नुकसान होतं, लक्षात घ्या. चुकीची संगत मिळाली तर काय होतं, आयुष्याचं नुकसान होतं. म्हणून समर्थ काय म्हणतात की बाबा हे तर जीवनाचं आहे आपल्या, हा सौदा काय आहे हो, आपल्या परमार्थ जर परमार्थाची जोड जर या प्रपंचामध्ये असताना मिळाली तर
आपलं धन्यताच आहे ना. म्हणून समर्थ काय म्हणतात, चांगलं मिळालं पाहिजे ना आपण. कारण कसं हो, जर चुकीचं मिळालं तर आपलं काय होणार आहे, नुकसानच होणार आहे. विश्वासे घर घेतले, ऐसे किती नाही ऐकले, मैदे मैदावे केले, परी ते शोधले पाहिजे. विश्वासे घर घेतले, काय सांगितलं हो, विश्वासानं न पाहता. म्हणजे एखाद्याचं घर विकत घेतलं आणि ते घर पाहिलंच नाही आणि डायरेक्ट काय घेतलं, घर विकत घेतलं. असं कधी ऐकलंय का हो? म्हणजे कपटी माणसाने कपट केले तरी ते शोधून पाहिले पाहिजे. म्हणजे काय, अमक्या तमक्यानं विश्वासानं घर घेतलं, ही भाषा कुणी ऐकली नाही. म्हणजे लबाड्याच्या लबाड्या आपण शोधून पाहतो, बरोबर ना. असं कधी झालंय का की एखाद्याचं घर आपण न बघताच विकत घेतलंय? किती वेळा बघतो, किती वेळा बघतो. समर्थ किती उदाहरण देत आहेत. आपलीच उदाहरणं दिलंय ना समर्थांनी. कधी लिहिलंय हे, हा ग्रंथ कधी लिहिलाय? 400 वर्षापूर्वी. समर्थांना पण माहिती आहे ना. समर्थांनी किती सुंदर उदाहरणं दिलेत, आपल्या दैनंदिन जीवनातील उदाहरणं दिलेत. समर्थ काय म्हणतात, आपण कधीही कुणावरही विश्वास ठेवत नाही. लबाडावर तर कधीच विश्वास ठेवणार. लबाड्याच्या बी लबाड्या पकडणारातले आपण आहोत. हे झालं कधी प्रपंचामध्ये, मग परमार्थामध्ये बी आपल्याला लबाड्या पकडता आल्या पाहिजेत. लक्षात घ्या, हा कोण लबाड आहे, ह्याचा परमार्थ खरा नाहीये, हा देवाकडे जाणारा मार्ग नाही, हे लक्षात आलं पाहिजे. लक्षात घ्या, हा आपल्याला सोडवणारा नाही, हा मोक्षाला नेणारा नाही. बघा बरेच जण येतात आणि काय म्हणतात, मोक्ष देतो मोक्ष देतो. अहो मोक्ष काय घरचा आहे का? मोक्ष असा सहजासहजी देता येतो का हो? नाही देता येत. त्याच्यासाठी सांगणारा आधी मोकळा असला पाहिजे. लक्षात घ्या, सांगणाराच्यात, कारण हा सांगणारा तुम्ही आम्ही नसून ते समर्थ आहेत. लक्षात घ्या, हे निरूपण कोण सांगत आहे हो? स्वतः सद्गुरू सांगतायत आपल्यासाठी. म्हणून काय सांगतायत की विश्वासे घर घेतले, ऐसे किती नाही ऐकले, मैदे मैदावे केले, परी ते शोधले पाहिजे. समर्थ काय म्हणतात, लबाड्या करतो, परंतु त्या लबाड्या स्वतः आपण शोधून काढतो. कुणावरही विश्वास न ठेवत. म्हणजे आपण आंधळेपणाने कधी घर विकत घेत नाही, एखादी वस्तू कधी विकत घेत नाही. लक्षात ठेवा, आपण पण एवढं हुशार आहोत. मग प्रपंचात जसं हुशार आहे, समर्थांना इथं काय सांगायचंय, प्रपंचात जसे आपण हुशारीपणा दाखवतो तसं परमार्थात ही हुशारी आपल्याला दाखवता आली पाहिजे. शोधल्या विन अन्न वस्त्र घेणे, तेने प्राणास मुकणे, लटिक्यांचा विश्वास धरणे, हेची मूर्खपणा. बघा, शोधल्या विन अन्न वस्त्र घेणे. समर्थ काय म्हणतात, परीक्षा केल्याशिवाय अन्न किंवा वस्त्र घेणे म्हणजे प्राणाला मुकणे होय. खोट्याचा विश्वास धरणे हाच मूर्खपणा होय. बघा, समर्थ काय म्हणतात, खोट्याचा विश्वास कधी धरायचा नाही. कारण ज्या व्यक्तीनं आयुष्यात कधी चांगलं केलंच नाही कोणाचं, त्याच्यावर विश्वास कसा धरायचा? लक्षात घ्या. म्हणून शोधल्या विन अन्न वस्त्र घेणे, समर्थांनी ओवीच लिहून ठेवली. काय शोध घ्यायचा आहे की बाबा ह्याच्या मागे उद्देश काय आहे याचा. हो, आपल्याला एवढं अन्नदान करतोय, वस्त्रदान करतोय, याच्या मागे त्याचा उद्देश काय आहे, हा जर नाही शोधला तर आपल्याला प्राणाला मुकावं लागतं. बघा, शोधल्या विना अन्न वस्त्र घेणे, तेने प्राणास मुकणे, लटिक्यांचा विश्वास धरणे, हेची मूर्ख. जे माणसं विश्वासघाती आहेत, लटिके म्हणजे कोण हो? विश्वासघाती. विश्वासघाती लोकांचा विश्वास धरणे हेच आपलं मूर्खपण आहे. आणि ह्या मूर्खपणामुळं आपण प्राणाला मुकू शकतो. हे समर्थांचं वाक्य आहे. म्हणून विश्वासघातक्यावरती कधी विश्वास ठेवायचा नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात, शोधायचं आणि नंतर अन्न वस्त्र म्हणजे अन्न घ्यायचं, परंतु त्या अगोदर काय केलं पाहिजे, शोधबोध घेतला पाहिजे आणि नंतर अन्न ग्रहण केलं पाहिजे, वस्त्र ग्रहण केलं पाहिजे. अन्यथा आपल्याला प्राणास मुकावं लागतं. कारण लटिकांचा विश्वासघातकी लोकांचा विश्वास धरणं हेच काय आहे, आपलं मूर्खपण आहे. संगती चोराची धरिता, घात होईल तत्वता, ठकू शिंतरू शोधिता ठाई पडे. संगती चोरांची धरली, जर
म्हणजे आपण जर संगतीच चोराची धरली तर काय हो, आपला घात होणार, हे ठरलेलंच आहे ना. किंवा आपण जर एखाद्या कपटी म्हणजे काय म्हणतात, ठकू शितरू शोधिता ठाई पडे, म्हणजे आपण जर शोधायला गेलो की कोण आहे, ठक असतात वर्गात, लबाड असतात, विश्वासघातकी असतात, शोधायला गेलं तर आपल्याला माहिती निश्चित पडतं. गैरसाळ तामगिरी कोणी नवी मुद्रा करी, नाना कपट परोपरी शोधून पाहावे. गैरसाळ तामगिरी काय सांगितलंय हो, की गैरशिस्त वर्तनाचा तांबट, ताम्र, तांबेगिरी म्हणजे खोटी वजने वगैरे करणारा, खोटी नाणी करणारा, खोटी वजने तयार करणारा, नवे नवे वेश धरून फसवणारा, अशी अनेक प्रकारची कपटे शोधून पाहावीत. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, जी काय कपटी लोक आहेत ती काय करायचंय, आपण शोधून पाहता आली पाहिजे. कोण कपट आहे, कपट म्हणजे गैरसाळ तामगिरी कोणी नवी मुद्रा करी, नाना कपट परोपरी शोधून पाहे. कोण कपट आहे, कसलं कपट आहे, हे काय करता आलं पाहिजे आपल्याला, कपटी लोक शोधून पाहता आले पाहिजेत, हे समर्थांना सांगायचं. कारण त्यांचं नव्या नव्या मुद्रा असतात, नवे नवे चेहरे असतात, चेहरे बदलणारी लोक आहेत. मग असे कपटी लोक आपल्याला शोधून पाहता आली पाहिजेत. दिवाळखोरांचा मांड पाहता वैभव दिसे उदंड, परिते अवघे थोतांड भंड पुढे. दिवाळखोरांचा मांड म्हणजे काय सांगितलंय हो, दिवाळखोराचा भपका पाहिला तर त्याचे ऐश्वर्य काय हो, दांडगे आहे असे वाटते. भोळा माणूस त्या खोट्या म्हणजे काय सांगितलंय, त्या खोट्या वैभवाने दिपून जातो, पण ते सगळे थोतांड होय. पुढे फजिती येतेच. बघा, पुढे फजिती ठेवलेली आहे. म्हणजे कारण का हो, थोतांड माणसाचं कधीतरी उघडं पडतं, पितळ उघडं पडतं आणि त्याच्यामुळे त्याची काय होते, फजिती होते. तैसे प्रचितीविन ज्ञान ते नाही समाधान, करुण बहुतांचा अनुमान अनित झाले. तैसे प्रचितीविन ज्ञान, मग तशा असं जे बघा, एखादा दिवाळखोर असतो आणि तो आपलं काय करतो, वैभव असलेल्याचा काय मानतो, आव आणतो आणि त्याचं काय पडतं, पितळ बाहेर पडतं, कधी ना कधी पितळ बाहेर पडतं. तसं समर्थ काय म्हणतात की बाबांनो, हे तसा प्रकारे प्रचिती विन म्हणजे अनुभवविरहित ज्ञान, अनुभवरहित ज्ञानामध्ये समाधान नाही. म्हणजे प्रचिती विन ज्ञान, तिथं समाधान नाही. करुण बहुतांचा अनुमान अनित झाले, असले ज्ञान पुष्कळांना संशयात पाडून त्यांचे काय करते, अकल्याण करते. म्हणजे काय सांगायचं समर्थांना, प्रचिती वाचून जे ज्ञान होतंय ते काय आहे हो, सगळं व्यर्थ आहे, त्यातून समाधान होत नाही. बहुतांना व्यर्थ नादी लावल्याने शेवटी त्याचं काय होतं हो, अनितच होतं. लक्षात घ्या, प्रचितीविन घेतलेलं ज्ञान त्यानं काय होतं हो, अनहितच होतं. कारण प्रचितीचं ज्ञान आपण घेतलं पाहिजे. मंत्र यंत्र उपदेशिले नेनते प्राणी ते गोविले, जैसे झाकून मारिले दुखनाईत. मंत्र यंत्र उपदेशिले काय सांगितले समर्थांनी, मंत्र यंत्र उपदेशिले म्हणजे काय हो, रोग प्रकट न करता झाकून मारावे, त्याप्रमाणे मंत्राचा व यंत्राचा उपदेश करून अज्ञानी प्राण्यांना गोत्यात घालतात. म्हणजे मंत्रतंत्राचा नेत्यांना उपदेश करणे म्हणजे दुखनाईत झाकून मारल्यासारखेच पाप आहे. म्हणजे समर्थ काय म्हणतात, मंत्रयंत्र उपदेशले नेनते प्राणी ते गोविले, जैसे झाकून मारले दुखनाईत. म्हणजे जाणत्या म्हणजे नेत्या ज्या लोकांना समजत नाही त्या लोकांना काय हो, मंत्रतंत्र शिकवून त्यांना वेड्यात काढायचं. लक्षात म्हणजे थोडक्यात कसं हो, एखाद्या आजारी माणसाला झाकून मारल्यासारखं आहे, असं अज्ञानातलं ज्ञान देणं हे त्याप्रमाणे आहे असं समर्थ म्हणतायत. लक्षात घ्या. वैद्य पाहिला परी कच्चा, तरी प्राण गेला पोराचा, येथे उपाय दुसऱ्याचा काय चाले. वैद्य पाहिला परी कच्चा, समर्थ काय म्हणतात, डॉक्टर पाहिला परंतु त्याला ज्ञानच नाही. लक्षात घ्या, त्याला काय नाही, ज्ञानच नाही. मग म्हणजे त्याला अनुभव नाही, काय नाही, बिना अनुभवाचा वैद्य आणला आणि त्यामुळं काय हो, बाळाचं प्राण गेलं. लक्षात घ्या. म्हणून काय हो, त्या ठिकाणी
दुसऱ्याचा उपाय काय चालणार आहे हो? कारण आणतानाच वैद्य कसला आणलाय? कच्चा ना, ज्याला अनुभव नाही असा आणलाय. मग मुलाचा प्राण जाणं हे तिथं दुसऱ्याचं काय चालू शकणार आहे? काय चालणार नाही तिथं. मुलाचा प्राण जाणार म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, विवेकरूपी पुत्राचा प्राण जाऊ नये असं वाटत असेल. विवेक म्हणजे काय? विषय वेगळं करणे. विवेक हे पुत्राचा प्राण जाऊ नये असं वाटत असेल तर वैद्य कसा पाहिजे हो? सद्गुरूच पाहिजे ना, योग्य मार्ग दाखवणारा पाहिजे. तरच आपण विवेकानं त्या परब्रह्माशी एकरूप होऊ शकतो. अन्यथा आपण आयासच मरून जाणार. हा अद्वैत भाग आहे त्यामध्ये. दुःखे अंतरी झिजे आणि वैद्य पुसता लाजे, तरीच मग त्याशी साजे आत्महत्या रे पण. काय समर्थ म्हणतात? दुःखे अंतरी झिजे म्हणजे दुखतंय आणि डॉक्टरांकडे गेला पण डॉक्टरांना सांगत नाही, झाकून ठेवतो, मनात झुरतो. लक्षात ठेवा. म्हणजे डॉक्टरांनी विचारलं तर लाजतो आणि मनात तर झुरतोय. मग अशाला काय हो? आत्महत्याराच म्हणावं ना, कारण स्वतःची आत्महत्या करणारा हेच नाव शोभतं. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? दुःखाने अंतर्यामी कासावीस झालेला मनुष्य वैद्यापुढेही काय होतो? लाजेने खरे सांगणार नाही तर तो आत्मघातकीच होय. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? बाबा, आपल्याला मिळालाय डॉक्टर, त्या डॉक्टरा पुढं आपलं सगळं दुःख मांडता आलं पाहिजे. कारण दुःख मांडल्याशिवाय त्याला कळणार नाही. अन्यथा आपण आपला घात स्वतः हाताने करू. मग तरीच मग त्याशी साजे आत्महत्या रे पण. जाणत्यावरी गर्व केला तरी नेणत्या करिता बुडाला, येथे कोणाचा घात झाला बरे पहा. जाणत्यावरी गर्व केला म्हणजे काय हो? आपल्या दुःखाने मनात झुरतो. म्हणजे काय? समर्थ काय म्हणतात? जाणत्याशी गर्व करतो व स्वतः नेणता असल्यामुळे काय होतो? बुडतो. म्हणजे ज्याला ज्ञान आहे त्याच्या पुढं आवा आणायचा आणि आपल्याला तर शून्य ज्ञान असतं. म्हणजे समर्थ काय म्हणतात? ज्याला ज्ञान आहे त्याच्याकडचं ज्ञान घेता आलं पाहिजे, परंतु तिथं आवा आणतो की मला खूप ज्ञान आहे. मग स्वतःचा काय करून घेतो? घात करून घेतो. पापाची खंडना झाली, जन्म यातना चुकली, ऐसी स्वये प्रचित आली म्हणजे बरे. पापाची खंडना झाली. समर्थ काय सांगतात? की पापाचे खंडन झाले, जन्म मृत्यूच्या यातना चुकल्या, असा स्वतःला अनुभव आला म्हणजे ठीक. बघा, म्हणजे समर्थ काय म्हणतात? जाणत्याची संगती धरायची ना. कारण समर्थांनी स्पष्ट बघा भाग दिलेले आहेत, ओव्या आहेत. काय हो? इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे, परलोक साधाया कारणे सद्गुरूच पाहिजे. कारण तिथं कोण पाहिजे हो? म्हणजे इहलोक साधायचा असेल तर जाणता पाहिजे, पण परलोक साधायचा असला तर सद्गुरू पाहिजे. म्हणून समर्थ काय म्हणतात? पापाची खंडना झाली, जन्म यातना चुकली. आपल्याला संगत कोणाची धरायची? ज्याच्या संगतीने आपल्या जन्म मरणाचा फेरा चुकेल अशाची संगती धरता आली पाहिजे. लक्षात घ्या. समर्थाला जे सांगायचं ते सांगितलं समर्थांनी. काय हो? पापाची खंडना झाली, जन्म यातना चुकली, ऐसी स्वये प्रचित आली म्हणजे बरे. म्हणजे आपल्याला स्वतःला प्रचिती आली पाहिजे की नाही बाबा, माझे या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आता सुटका होईल, अशी जाणीव, अशी आत्मप्रचिती आपल्याला आली पाहिजे. नाही बाबा, आपल्याला जो मिळालाय ना तो परमार्थ एक नंबर आहे आणि या परमार्थामधून माझा जन्म मृत्यूचा फेरा चुकणार आहे निश्चित, याची जाणीव आपल्याला ज्यावेळेस होईल म्हणजे बरे. म्हणजे समर्थ म्हणून म्हणतात काय? अशी आत्मप्रचिती आपल्याला स्वतःला आली पाहिजे. परमेश्वरास ओळखले आपण कोणसे कळले, आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. परमेश्वरास ओळखले. समर्थ काय म्हणतात? परमेश्वराला ओळखता आलं पाहिजे, आपण कोण आहे हे कळलं पाहिजे. आणि आत्मनिवेदन म्हणजे काय हो? आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? परमेश्वराचं स्वरूप ओळखलं, आपण कोण ते कळून येऊन आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. म्हणजे काय समर्थांना म्हणायचं? परमेश्वरास ओळखावे, आपण कोण हे समजून घ्यावे व आत्मनिवेदनाने मोकळे व्हावे म्हणजे आपल्या जन्माचं काय होणार आहे हो? सार्थक होणार आहे. का हो? आत्मनिवेदनानं आपल्याला मोकळं होता आलं पाहिजे, तरच आपल्या जीवनाचं काय आहे? जन्माचं सार्थक आहे.
ब्रह्मांड कोणे केले कासयाचे उभारले मुख्य कर्त्यास ओळखले म्हणजे बरे. म्हणजे समर्थ म्हणतात हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. ब्रह्मांड कोणी निर्माण केलं, कशापासून उभारलं, म्हणजे कशाचं बनवलं, ह्याचा जो मुख्य कर्ता तो आपल्याला ओळखता आला पाहिजे म्हणजे बरे. येथे अनुमान राहिला तरी परमार्थ केला तो वाया गेला. प्राणी संशयी बुडाला प्रचिती विन. समर्थ काय म्हणतात, येथे अनुमान राहिला. इथं काय राहिला हो, त्या गोष्टी संबंधाने काय राहिला, संशय राहिला, तर त्या केलेला परमार्थ काय जातो, फुकट जातो. ह्याचा जो मुख्य म्हणजे कारण अनुभव नसल्याने प्राणी संशयात काय होतो, गुरफटून बुडतो. हे परमार्थाचे वर्म लटिके बोले तो अधर्म, लटिके मानी तो अधमोद्धम यथार्थ जाणावा. हे परमार्थाचे वर्म म्हणजे काय हो, समर्थ काय म्हणतात, हे जे आता जे सांगितलं सगळं त्या काय आहे, हे परमार्थाचं काय आहे, वर्म आहे हे परमार्थाचं. आणि हे जर खोटं असेल तर बोलणारा सुद्धा काय आहे हो, अधम आहे, अधर्म आहे. व खोटे मानील तो अधमाधम होय हे निश्चयपूर्वक जाणावे. म्हणजे आता जे सांगितलं समर्थांनी काय हो, की परमार्थामध्ये काय आलं पाहिजे, आपल्याला परमेश्वराला ओळखता आलं पाहिजे, आपल्या जन्ममृत्यूचा फेरा चुकवता आला पाहिजे, आपल्याला ब्रह्मांड कोणी निर्माण केलं, कशाचं निर्माण केलं, हा ब्रह्मांड निर्माण करता कोण आहे, हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. तरच ह्या परमार्थाचं काय आहे, हे सगळं वर्म आहे या परमार्थाचं. आणि जो खोटं सांगेल हे तो अधर्मी, आणि जो हे खरं मानील म्हणजे जो खोटं बोलेल तो अधर्मी, जो खोटं ऐकेल तो अधर्मी. ही सर्वांनी जाणून घ्या. येथे बोलण्याची झाली सीमा, नेनता नकळे परमात्मा, असत्य नाही सर्वोत्तमा तू जानसी. म्हणजे काय सांगितलं, येथे बोलण्याची झाली सीमा. आता समर्थ काय म्हणतात, येथे बोलण्याची सीमा झाली. अज्ञानाने परमात्म्याचे स्वरूप कळत नाही, ह्यात असत्य असे काही नाही. हे सर्वोत्तमा हे तू यथार्थ जाणतोसच. म्हणजे कोणाला म्हणतायत, श्रीरामाला, समर्थांना. समर्थ स्वतः काय म्हणतायत, हे परब्रह्मा तू हे सर्व जाणतोयस. माझे उपासनेचा बडिवार, ज्ञान सांगावे साचार, मिथ्या बोलता उत्तर प्रभूस लागे. माझे उपासनेचा बडिवार काय सांगितलंय हो, माझी म्हणजे काय, खरे आचरासह ज्ञान सांगावे, हाच माझ्या उपासनेचा काय आहे, थोरपणा आहे. खोटे असल्यास प्रभूला दोष लागेल. म्हणजे समर्थ स्वतः काय म्हणतात, हे सगळं माझ्या उपासनेतून मला प्राप्त झालेलं आहे हे ज्ञान. आणि मी जर हे खोटं सांगत असेल तर ती कोणाला लागतंय, प्रभूला लागतंय. म्हणून सत्याची बोलिले, कर्त्यास पाहिजे ओळखिले, मायोद्भवाचे शोधिले पाहिजे मूळ. म्हणून सत्याचे बोलिले, म्हणून सगळं हे काय सांगितले, खरं सांगितलेलं आहे. आणि ब्रह्मांडाचा कर्ता कोण त्याला ओळखले पाहिजे. म्हणजे माया कशी उत्पन्न झाली याचा शोध घेतला पाहिजे. म्हणजे काय हो, मायोद्भवाचे मूळ शोधावे, हेच काय ते खरे ज्ञान होय. तेची पुढे निरूपण, बोलिलेची बोलिले प्रमाण, श्रोती सावध अंतकरण घातलेची घालावे. समर्थ काय म्हणतात, मायोद्भवाचंच म्हणजे कर्ता कोण हे आपण ओळखलं पाहिजे. सत्य काय आहे, असत्य काय आहे. म्हणून सत्य हे जे सांगितलेलं आहे आतापर्यंत, जे निरूपण सांगितले प्रचित निरूपणमध्ये, ते सर्व सत्य आहे. आणि कर्त्यास काय केलं पाहिजे आपण, श्रीराम करता हो, त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि मायोद्भवाचे काय हो, मूळ शोधता आले पाहिजे. आणि ह्याचंच निरूपण पुढं समर्थ काय म्हणतात सांगितलंय. श्रोती काय करा, श्रोती सावध अंतकरण घातलेची घालावे. म्हणजे काय हो, सावध होऊन श्रवण करा. नेहमी समर्थ सांगतात आपल्याला, श्रोत्यांनी काय हो, सावधपणाने ऐकावे. म्हणून सांगितलेले पुन्हा सांगतो, सांगितलेले पुन्हा सांगतो असं समर्थ म्हणतायत बघा. आता काय सांगतायत बघा, सूक्ष्म निरूपण लागले, ते बोललेची मागुते बोलिले, श्रोत्याच पाहिजे उमजले म्हणून या. सूक्ष्म निरूपण लागले म्हणजे काय हो, सूक्ष्म विषयाचं काय हो, निरूपण लागले म्हणजे सांगावं लागलेलं आहे. त्याची समजूत श्रोत्यांनी नीट पडावी म्हणून बोललेले भाषणच पुन्हा पुन्हा बोलावे लागते. म्हणजे समर्थ काय म्हणतात,
हा सुषमाचा विषय श्रोत्यांना व्यवस्थित समजावा म्हणून काय हो पुन्हा पुन्हा सांगावं लागतो. कारण का हो परमार्थ हा खूप सूक्ष्म आहे आणि काय श्रोत्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून समर्थ काय म्हणतात, पुन्हा पुन्हा सूक्ष्मातून काय करावं लागतंय हे निरूपण सांगावं लागतंय. प्रचित पाहता निकट उडोन जाती परिपाट म्हणून हे खटपट करणे लागे. प्रचित पाहता निकट म्हणजे अनुभव जवळ करायला म्हणजे पाहायला जावे तर परिपाठ जनरूढीच्या विरुद्ध होते. म्हणजे समर्थ काय म्हणतात, अनुभव जवळ करायला किंवा पाहायला जावे तर काय हो जनरूढीच्या विरुद्ध येते म्हणून ही खटपट करावी लागते. लक्षात घ्या. म्हणजे काय हो एखाद्याला वाईट पण लागतं ना, हा परमार्थ वाईट पण लागतो म्हणून असं जनरूढीला धरून परमार्थ सांगावा लागतो. समर्थ म्हणाले म्हणजे काय हो विपरीत काहीतरी वेगळं करून दाखवलं सुद्धा जनामध्ये म्हणजे लोकांमध्ये चालत नाही. म्हणून काय हो सर्वांना धरून परमार्थ करावा लागतो. म्हणून प्रचित पाहता निकट उडवून जाती परिपाठ म्हणून हे खटपट करणे लागे. म्हणजे प्रचिती दावायला जर आपण गेलो तर काय हो एखाद्या वेळेस विश्वास बसू शकतो किंवा उडू पण शकतो. म्हणून समर्थ काय म्हणतात, सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून ही परमार्थाची खटपट करावी लागते. म्हणजे आपल्याला सूक्ष्मातून सूक्ष्म ज्ञान देणारा कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आणि आपल्याला प्रत्येक परमार्थात प्रचिती घेता आली पाहिजे हे समर्थांना सांगायचंय. परिपाटेची जरी बोलिले तरी प्रचित समाधान बुडाले. प्रचित समाधान राखले तरी परिपाठ उडे. परिपाटेची जरी बोलिले काय सांगितलंय, अनुभव म्हणजे जगाच्या समजुतीप्रमाणे बोलायला जावे तर अनुभव व समाधान ही काय होतात बुडतात आणि ती राखावी तर परिपाठ बुडतो. म्हणजे प्रचित समाधान राखायला जावे तर लोक परिपाठाला लौकिक समजुतीला सोडून बोलावे लागते. बरे परिपाठाप्रमाणे बोलावे तर प्रचितीचे समाधान काय होत नाही, लाभत नाही. बघा कसं आहे. म्हणजे लोकांसारखं बोलायला गेलो तर आपल्याला समजत नाही आणि आपल्यासारखं बोलायला गेलो तर लोकांना समजत नाही. थोडक्यात ऐसी साकडी दोहीकडे म्हणून बोललेची बोलणे घडे. दोन्ही राखोनिया कोडे उकलून दावो. काय सांगितलं, ऐसी साकडी दोहीकडे. असं काय झाले समर्थ म्हणतात, दोन्हीकडून संकट होते म्हणून बोललेच बोलावे लागते. आता हे दोन्ही सांभाळून ही कोडी उकलून दाखवू. लक्षात घ्या. म्हणजे समर्थ काय म्हणतात, लोकांचाही विचार करावा लागतो. विषय विकारांचा सुद्धा त्यांना सुद्धा धरून बोलावं लागतं ना. समर्थ म्हणतात की विषय विकार असल्याशिवाय हा संसार चालू शकत नाही. म्हणून आपल्याला त्यांना पण धरून म्हणजे परमार्थात असं आहे का हो की काय आलो आपण एखाद्या परमार्थात गेलो सर्व विषयच काय केले संपवून टाकले असं होऊ शकत नाही. कारण विषय विकार लागतातच परमार्थामध्ये. विषय विकारांशिवाय कारण आपण लोभ असल्याशिवाय परमेश्वराशी विषयी लोभ असल्याशिवाय आपण परमार्थ करू शकत नाही. म्हणजे विषय हे लागतात. समर्थ काय म्हणतात, विषय हे लागतात परंतु ते समर्थ आज्ञेने वापरायचेत. कारण पूर्ण आपण त्यांना काढून पण टाकू शकत नाही. म्हणजे परमार्थ काढण्यासाठी त्यांचा वापर करायचा आहे. परिपाठ आणि प्रचित प्रमाण दोन्ही राखोन निरूपण श्रोते परम विचक्षण विवृत पुढे. काय सांगितलंय हो, परिपाठ आणि प्रचित म्हणजे काय, परिपाठ व प्रचित म्हणजे अनुभव हे दोन्ही प्रमाण धरून व दोहीसही सांभाळून निरूपण करू. समर्थ म्हणतात परम सुज्ञ श्रोत्यांनी त्याचा पुढं विचार करावा. म्हणजे काय समर्थ का आपल्याला दोन्ही सांभाळायचेत म्हणून काय हो पुन्हा पुन्हा तेच सांगावं लागतं. म्हणून समर्थ काय म्हणतात, आपल्याला सतत बघा समर्थ प्रत्येक समासामध्ये समर्थांनी आपल्याला अनेक गोष्टींचा पुन्हा पुन्हा उल्लेख केलेला आहे. परंतु समर्थ काय म्हणतात, हे मला सांगावं लागतंय हो. कशासाठी तर मला समतोल राखायचा आहे. आलं का लक्षात. म्हणजे परिपाठ आणि प्रचिती म्हणजे अनुभव आणि जे काय लोक सांगतात त्यामध्ये काय करायचं आहे, समतोल राखायचा आहे. म्हणून समर्थांनी काय सांगितलं हो, प्रचिती विन श्रवणे बैसोची नाही. प्रचिती आली तरच बसा अन्यथा बसू नका असं समर्थांनी स्पष्ट सांगितलंय. कारण कसं आहे हो, प्रचित येतील ते शहाणे, प्रचिती येतील ते शहाणे अन्यथा येडे दैन्यवाने. म्हणजे प्रचिती परमार्थात आली पाहिजे अन्यथा आपल्याला तो परब्रह्म भेटू शकत नाही. लक्षात ठेवा. प्रचिती म्हणजे परमार्थ
योग्य दिशेने चाललेला आहे, आपण करतोय हा परमार्थ परब्रह्माकडे नेणारी वाट आहे, हे कशावरून लक्षात येतं? ज्यावेळेस आपल्याला अनुभव प्रचिती येते त्यावेळेस. समर्थ म्हणून म्हणतात की बाबांनो, पुन्हा पुन्हा का सांगावं लागतंय? तर हा समतोल संसारात, परमार्थ आणि संसाराचा समतोल आपल्याला राखायचा आहे, म्हणून हे सगळं चाललेलं आहे. लक्षात घ्या. म्हणून काय करायचं आहे हो? आपल्याला विश्वास ठेवता आला पाहिजे, परब्रह्माविषयी विश्वास ठेवता आला पाहिजे. आपला जो मार्ग आहे, आपण बघा रूढी परंपरेनुसार आपलं चाललेलं आहे, काय करतो आपल्यालाच कळत नाही. त्यातून पुण्य प्राप्त होतंय का पाप प्राप्त होतंय हेही आपल्याला माहीत नाही. तरी आपण तो करत आले, पहिली पिढी करत आले म्हणून आपणही करत आलोय. लक्षात ठेवा. परंतु समर्थ काय म्हणतात? असा परमार्थ करता आला पाहिजे ज्या परमार्थामधून आपल्याला त्या परब्रह्माची ओळख होईल. लक्षात घ्या. परब्रह्माची ओळख होईल असा परमार्थ आपल्याला करता आला पाहिजे. अन्यथा केलेलं सर्व व्यर्थ जाईल आणि आपला जीवनाचा व्यर्थ काळ निघून जाईल हो. व्यर्थ होईल ना. आलो जन्माला, परब्रह्माची ओळखच झाली नाही तर आलेल्या जन्माचा फायदा होणार नाही, साफल्य होणार नाही. म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणून समर्थ काय म्हणतात? या देहाचं जर सार्थक करायचं असेल तर परमार्थात प्रचिती घेणं गरजेचं आहे. प्रत्येक परमार्थामध्ये सद्गुरूंची प्रचिती घेता आली पाहिजे, तरच आपल्या जीवनाचं काय आहे? सार्थक आहे. परिपाठ आणि प्रचित प्रमाण दोन्ही राखोण निरूपण, श्रोते परम विचक्षण विव्रोत पुढे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रचित निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.